मंडळी, आता आपण चित्रपटामध्ये अभिनेत्री पाहतो, हिरोईन बघतो, नट्या बघतो, पण तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटांमध्ये महिलांना स्त्री भूमिका निभावण्यासाठी पुढाकार कोणी घेतला होता? तो पुढाकार घेतला होता तो कोल्हापूरच्या एका व्यक्तीनं. खरं तर भारतातला पहिला मूकपट तो तयार केला तो दादासाहेब फाळके यांनी, आणि तो मूकपट होता राजा हरिश्चंद्र. या चित्रपटामध्ये स्त्रियांची पात्र ही पुरुषांनी निभावली होती. हा मूकपट पाहिल्यानंतर एका व्यक्तीला मात्र खंत वाटली, आणि ती व्यक्ती ती म्हणजे कोल्हापूरचे कला महर्षी बाबूराव पेंटर. हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरेच्छा, पुरुषांची भूमिका ही पुरुष निभावतात आणि स्त्रियांची भूमिका ही सुद्धा पुरुषच निभावतात, हे असं चालायला नको. म्हणून त्यांनी तेव्हाच ठरवलं की आपण सुद्धा एक मूकपट तयार करायचा, आणि या मूकपटामध्ये स्त्रियांची भूमिका या स्त्रियाच निभावतील. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः कॅमेरा तयार केला आणि मूकपट सुद्धा तयार केला. त्या मूकपटाचं नाव सैरंद्री. या मूकपटामध्ये त्यांनी स्त्रियांची पात्र ही स्त्रियांनाच साकारायला सांगितली, आणि तेव्हापासून चित्रपटामध्ये मूकपटामध्ये स्त्रिया या पुढे येऊ लागल्या. अर्थातच महिलांना चित्रपटामध्ये आणण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे कोल्हापूरचे कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी. अजून एक गोष्ट, भारतीय पडद्यावरची महाराष्ट्रीयन पहिली अभिनेत्री कोणती असेल तर ती होती गजराबाई.